चऱ्होलीमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने आणि लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर केल्याची थरारक घटना घडली। हल्ल्यानंतर आरोपींनी पीडित तरुणाचा मृत्यू झाला आहे असे समजून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला पुन्हा गाडीत टाकले आणि आळंदी वडगाव रस्त्यावरील विश्रांतवाडीच्या पुढे एका मोकळ्या जागेत फेकून देऊन पळ काढला। या गंभीर घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। वसीम हुसेन शेख वय वर्ष 33 राहणार दत्तनगर आळंदी मूळ राहणार केज जिल्हा बीड यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रेम जाधव राहणार चऱ्होली फाटा, करण सोळंके राहणार काटेवस्ती चऱ्होली, माऊली निरस राहणार डोडोळगाव, सोन्या जाधव राहणार आळंदी आणि मुख्य सूत्रधार खंडू लोणकर राहणार चऱ्होली फाटा यांच्यासह इतर 4 ते 5 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी यातील आरोपी करण सोळंके आणि माऊली निरस यांना अटक केली आहे। फिर्यादी वसीम शेख हा रात्रीच्या सुमारास गार्डनसमोर उभा असताना आरोपींनी जुन्या वादातून त्यांना गाठले। मुख्य आरोपी खंडू लोणकर यांनी थेट व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलवरून इतर आरोपींशी संपर्क साधून फिर्यादीला चिवे ठार मारण्याचे आदेश दिले। या सुपारीनंतर आरोपींनी त्यांच्याकडील धारदार कोयत्याने आणि लाथाबुक्क्यांनी वसीम यांच्या डोक्यात, हनुवटीवर व डाव्या हाताच्या कोपरावर, बोटावर आणि उजव्या गुडघ्यावर सपासप वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडले। वसीम हे मृत पावले आहेत असे समजून आरोपींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत कोंबले आणि विश्रांतवाडीच्या पुढील एका निर्जन मोकळ्या जागेत फेकून देत पोबारा केला।